तर युद्धाचे अनेक परिणाम पाहायला मिळतात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। शेल इंडिया कंपनीकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ। शेल कंपनीचं पेट्रोल 7 रुपये 41 पैसे आणि डिझेल 25 रुपयांनी महागलेला आहे। पेट्रोलचा नवीन दर 119 रुपये 85 पैसे तर डिझेलचा दर 123 रुपये 50 पैसे प्रति लिटर असणार आहे। होर्मुझची सामुद्रधुनी पार करत भारतीय एलपीजी टँकर ग्रीन सानवी मुंबईच्या दिशेने आलेला आहे। 44,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन उद्यापर्यंत भारतात येणार। होर्मुझ स्ट्रेटमधून भारताचं 7वं जहाज निघालंय। ग्रीन आशा आणि गज विक्रम सारख्या इतर जहाजांना सुद्धा होर्मुझमध्ये सुरक्षित मार्ग मिळण्याची अपेक्षा आहे। अजूनही 17 भारतीय जहाज समुद्रात अडकून पडले। युद्धग्रस्त इराणमध्ये अडकलेले 345 भारतीय मच्छीमार चेन्नईत परतलेत। विशेष विमानानं आर्मेनिया मार्गे मायदेशी आणलेला आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आर्मेनिया सरकारचे आभार मानले। आखाती युद्धाचा कांदा निर्यातीला फटका बसलाय। मार्चच्या तुलनेमध्ये कांद्याची निर्यात 45% घटली आहे। तर घसरल्यानं बळीराजानं चिंतेमध्ये सध्या बळीराजाच्या वाढ होते। नंदुरबारमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे केळीची निर्यात बंद झाली आहे। जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी जो आहे तो अडचणीत आहे। युद्धामुळे व्यापारीही केळी खरेदी करत नसल्यानं केळीला भाव मिळेना। मुंबईत डिझेल टंचाईचा फटका। मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील कचरा प्रक्रिया मंदावली। कचरा विल्हेवाटीचा वेग घटला। आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे डिझेल पुरवठ्यामध्ये अडथळे, कंत्राटदार अडचणीत। डिझेल टंचाई कायम राहिल्यास कचरा व्यवस्थापनावर अधिक ताण येण्याची शक्यता। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे टायरच्या किमतीत वाढ झाली आहे। टायरच्या किमतीत एकूण 4 ते 5% वाढ झाल्याची माहिती। तसंच टायरला माल वेळेत उपलब्ध होत नसल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजीसाठी लागलेल्या रांगा ओसरल्याचं चित्र। अनेक पेट्रोल पंपांवर गॅस उपलब्ध नसल्यानं गर्दी ओसरली। मुंबईवरून 18 टन एलपीजी गॅस आल्यानं पंपावरील गर्दीचं चित्र बदललं। सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 9 नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते भाजपासाठी काम करतात। कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप। माजी मंत्री पद्माकर वळवी आणि राजेंद्र गावित यांच्याबाबतचे पुरावे पक्षश्रेष्ठींकडे दिले। या नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी। 150 कार्यकर्त्यांची पत्राद्वारे काँग्रेस अध्यक्ष खरगेंकडे मागणी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं आहे। 2014 पासून सरकारनं नुकसान भरपाई 32,000 कोटी दिली आणि आताही नुकसान भरपाई देणार। चंद्रकांत पाटलांचं शेतकऱ्यांना आश्वासन। मुंबईच्या महापौर रितू तावडेंना सत्र न्यायालयाकडून पासपोर्ट नूतनीकरणाची परवानगी। शाळेतील शिक्षकांना कथित मारहाण प्रकरणात रितू तावडेंवर खटला सुरू असताना हा निर्णय। दरम्यान यापूर्वी रितू तावडेंनी दाखल केलेला डिस्चार्ज अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी हेरिटेज झाडांची होणार कत्तल। नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट दरम्यानच्या कामासाठी 800 झाडं तोडली जाणार। निसर्गप्रेमींची हरित लवादात धाव। पुढील सुनावणी 16 तारखेला। तर झाडं वाचवण्यासाठी चिपको आंदोलन करू अंबादास दानवेंचा इशारा। मान तालुक्यातील पळकुटे गावातील एका आजीनी 40 वर्ष वाढवलेल्या झाडांची कंत्राटदार आणि सरपंचाकडूनही अनधिकृतपणे वृक्षतोड केली आहे। वृक्षतोड म्हणजे पोटच्या लेकराची हत्या। सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया। सोलापूर हैदराबाद विमानसेवा 17 एप्रिलपासून सुरू होणार। तिकीट बुकिंग सुरू। साधारण 3,800 रुपये सोलापूर हैदराबाद विमानसेवेसाठी प्रवाशांना मोजावे लागणार। सुरुवातीला आठवड्यातील 5 दिवस विमानसेवा सुरू असणार। जेवढी झाडं तोडली त्याच्या 3 पट जास्त झाडं लावणार आहोत। मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तसंच जवळपास 25 ते 30,000 झाडं नाशिक शहरात लावणार असल्याची माहिती। तर खरे साधू ओळखण्यासाठी कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्यांना आय कार्ड देणार। महाजनांची प्रतिक्रिया। तर अवकाळीमुळे बळीराजा हवालदिल झालाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। अवकाळी पावसानं लातूर जिल्ह्यामध्ये ज्वारी पिकाचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काढणीला आलेली ज्वारी जमीनदोस्त। शेतकरी कुटुंब अडचणीत। पंचनामे करून मदतीची मागणी। जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं रावेर मुक्ताईनगर बोदवड तालुक्यात कोट्यावधींचं नुकसान। हातातोंडाशी आलेलं पीक पुन्हा उद्ध्वस्त। पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल। गोंदियामध्ये वादळासह पावसाची शक्यता। सलग 4 दिवस येलो अलर्ट। ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट। नागरिकांना उन्हाच्या चटक्यापासून सुटका मिळाली। वादळ आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा।
वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतपिकाचं मोठं नुकसान, नैसर्गिक आपत्तीमुळे 530 हेक्टर क्षेत्र बाधित, ज्वारी, गहू, हरभरा, आंबा बागांना मोठा फटका बसला। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या निफाडमध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला। नुकसान भरपाईच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार, शिंदेंच्या शिवसेनेचे कुणाल दराडेंची प्रतिक्रिया। धुळे जिल्ह्यामध्ये 2 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे तब्बल 18,000 शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान। साक्री, शिंदखेडा, शिरपूर, धुळे तालुक्यातील 234 गावातील शेतकऱ्यांचं नुकसान। नाशिकच्या येवल्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळाचा कहर, टोमॅटो पीक भुईसपाट, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान। पुण्याच्या भोर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा वीट भट्टी व्यावसायिकांना फटका, कच्च्या विटा भिजून विटांचा झाला चिखल, तर काही विटा तुटल्या। शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी।